मित्रांनो, आपल्याला छोटी मंडळी भेटली, छोटी गँग आहे. हाय करा सर्वांनी, वावदनकर. हा, आणि आता काय चाललंय, आपण काय कशासाठी आलोय सांगा बरं. कौल इथं, हा इथं बगाड्या ठरवला जातो, निश्चित केला जातो. बगाड्या, हा ओके. तर आता 12:15 दरम्यान स्टार्ट होईल नाव घ्यायला. हा, तर नावं घेतली जातात आणि 5 गहू लावले जातात प्रत्येकाच्या नावाचे. उजव्या साईडचे 3 पडले ना, तर त्याला मान दिला असतो, बगाड्याचा मान दिला जातो. ओके, तर थोड्याच वेळात चालू होईल ना. ओके. आणि म्हणजे अजून हे माणसं सगळी भरपूर माणसं जमलेत ना, भरपूर गर्दी आहे. ओके, तुझं नाव काय? रुद्र कदम. ओके, मस्त माहिती दिलीस, धन्यवाद. मित्रांनो, लोकांची गर्दी बघा, भरपूर लोक जमलेले आहेत त्या साईडला. इकडे
राजेंद्र भगवान भोसले यांच्यावर बघायला आहे आता उत्तर प्रशासकीय न्यायाचा दावा प्रशासकीय नंबर 12 प्रकाश मारुती गाडगे यांच्यावर बघायला आहे आता उत्तर प्रशासकीय न्यायाचा दावा प्रशासकीय बोला महाराज नंबर 13 संतोष गुलाबराव यांच्यावर बघायला आता उत्तर प्रशासकीय न्यायाचा दावा प्रशासकीय नंबर 14 योगेश सुहास वेदपाठक यांच्यावर बघायला आता उत्तर प्रशासकीय न्यायाचा दावा प्रशासकीय नंबर 15 सुशील वसंत नायकोडी यांच्यावर बघायला आता उत्तर प्रशासकीय न्यायाचा दावा प्रशासकीय नंबर 16 संदीप हिंदुराव भोंगरे यांच्यावर बघायला आता उत्तर प्रशासकीय न्यायाचा दावा प्रशासकीय बोला महाराज नंबर 17 ज्ञानेश्वर कुंभार यांच्यावर बघायला आता उत्तर प्रशासकीय न्यायाचा दावा प्रशासकीय नंबर 18 विठ्ठल सोपान कदम यांच्यावर बघायला आता उत्तर प्रशासकीय न्यायाचा दावा प्रशासकीय नंबर 19 किशोर प्रसाद जाधव यांच्यावर बघायला आता उत्तर प्रशासकीय न्यायाचा दावा प्रशासकीय बोला महाराज नंबर 20 शांताराम सखाराम चव्हाण यांच्यावर बघायला आता उत्तर प्रशासकीय न्यायाचा दावा प्रशासकीय नंबर 21 शैलेश बाजीराव भोसले यांच्यावर बघायला आता उत्तर प्रशासकीय न्यायाचा दावा प्रशासकीय नंबर 22 किरण पांडुरंग मेलगुटे यांच्यावर बघायला आता उत्तर प्रशासकीय न्यायाचा दावा प्रशासकीय बोला महाराज नंबर 23 युवराज हिंदुराव दांडुर्णे नंबर 23 युवराज हिंदुराव दांडुर्णे यांच्यावर बघायला आता उत्तर प्रशासकीय न्यायाचा दावा प्रशासकीय नंबर 24 काशीनाथ भोसले मीठ बघा रे
Kashi
मित्रांनो हे बघा इकडे बगाडाचं साहित्य म्हणजे लाकूड आहे त्याच्यापासून आता इथं आय थिंक हे वागल्या बनवणार आहेत इकडे काम चालू आहे अजून आणि जुनं बघू शकता इकडे है ना आज भैरवनाथाचा प्रसाद लागलेला आहे. प्रसाद याचा अर्थ असा की या ठिकाणी बसलेले जे 900 मंडळी 43 मंडळी या ठिकाणी बसलेली होती आणि 43 लोकांच्या मध्ये आज आपले अजित बळवंत ननावरे यांच्यावरती बगाड म्हणजेच प्रसाद त्यांना मिळालेला आहे. खरं तर त्यांचा नवस हा एवढ्यासाठी होता की त्यांच्या भावाचं लग्न लवकर व्हावं आणि त्याच्याकरता त्यांनी तो नवस केला आणि त्या पद्धतीनं त्यांचं लग्न लवकर झालं आणि लवकर झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच ते प्रसादाला यावेळेला बसले आणि पहिल्याच वर्षी त्यांच्यावरती बगाड भैरवनाथानं आणलेलं दिलेलं आहे. हे बगाड्या आता फक्त ननावऱ्यांचा नव्हे तर हा पूर्णपणानं गावाचा बगाड आहे आणि त्यामुळं कसल्याही पद्धतीची काही अडचण म्हणजे नेहमीच कुठल्याच बगाड्याला अशा पद्धतीची अडचण येत नाही. बगाड्यानं आता मगाशीच सांगितलं की माझ्या भावासाठी मी हा नवस केलेला आहे. निश्चितपणानं बगाड्या हा चांगला खंबीर बगाड्या आहे त्याच्याबद्दल आमच्या कोणाच्याच मनामध्ये कसली शंका नाही. त्याचं कारण असं असतं की भैरवनाथाचं पाठबळ त्या बगाड्याच्या पाठीमागं असतं म्हणून बगाड्या कुठलाच घाबरत नाही आणि त्या पद्धतीनं आज हे ननावरे या ठिकाणी बगाड्या म्हणून गावाच्या पातळीवरती ते आज जाहीर झालेले आहेत आणि गाव बगाडा म्हणून अजित बळवंत ननावरे हे झालेले. पूर्ण हे महाराष्ट्राचं बगाड आहे नुसतं तुमच्या गावचं नाही पूर्ण महाराष्ट्रात फेमस असलेलं बगाड आहे. अच्छा तुम्हाला हे सांगायचे आहे आम्ही पण मान्य करू इच्छितो की हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं मी तर म्हणेन महाराष्ट्रामध्ये नव्हे तर हे जगामध्ये प्रसिद्ध झालेलं बगाड आहे. त्याचं कारण असं कोरोना काळामध्ये जी प्रसिद्धी मिळाली त्या कारणास्तव जगामध्ये हे भैरवनाथाचं बगाड हे प्रसिद्ध झालेले आणि तुम्ही म्हणताय तसं हे फक्त बावधनचा बगाड्या नव्हे तर महाराष्ट्राचा बगाड आहे असं म्हणायला काय हरकत नाही. मी तुमच्या मताशी सहमत आहे. ठीक आहे धन्यवाद. येत्या 19 तारखेला हे बगाड होणारे रंगपंचमी दिवशी मी सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती करतो की हे बगाड पाहण्यासाठी आपण सर्वांनी यावं अशा पद्धतीची मी विनंती करतो. ओके धन्यवाद खूप आभार तुमचे. ठीक आहे धन्यवाद. ओके.